या परिवारामधून झालं आणि जवळजवळ 5 वर्ष पूर्ण झाले आणि म्हणून त्यांचं हे पुण्यस्मरण या ठिकाणी संपन्न केलं जातं, ज्याला आपल्या भाषेमध्ये श्राद्ध असं म्हटलं जातं. श्राद्ध शब्दाची व्याख्या नेमकी काय आहे, तर श्राद्ध कशाला म्हणतात, तर श्राद्ध म्हणजे श्रद्धेने क्रियते तद श्राद्धम. जे कार्य श्रद्धेनं केलं जातं त्याला काय म्हटलं जातं, श्राद्ध म्हटलं जातं. हे श्राद्ध करत असताना त्याच्या पाठीमागं तुमची श्रद्धा ही अनन्यसाधारण महत्त्वाची आहे. अर्थात या श्राद्धामध्ये सगळ्यात महत्त्वाची काय असेल तर तुमची श्रद्धा आहे. कारण या ठिकाणी ब्राह्मण देवता आली आणि आल्यानंतर त्यांनी आपल्याला कणकेच्या पिठापासून काय तयार करायला सांगितला, पिंड तयार करायला सांगितला. आता तो पिंड तयार करायला सांगितला, तो पिंड कशाचा असतो, कणकीचा. आणि त्या कणकीच्या त्या पिंडावरती आपल्याला भावना काय करायला सांगितली जाते, हे पिंड नसून याच्यामध्ये तुमचे पितर आलेले आहेत अशा पद्धतीची भावना आपल्याला तिथं करायची असते. जोपर्यंत आमचे पितूर अर्थात आमचे वडील गेलेले जे आहेत ते जोपर्यंत त्याच्यामध्ये आहेत, ही भावना त्या ठिकाणी जागी होत नाही, ही श्रद्धा त्या ठिकाणी निर्माण होत नाही, तोपर्यंत आपण केलेले कर्म त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचत नाही. म्हणून श्राद्ध नावाच्या विधीमध्ये श्रद्धेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि हे श्राद्ध कर्म करत असताना 3 पद्धतीचं दान आज या परिवारानं केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तुम्ही म्हणाल कोणतं कोणतं दान केलं, पहिलं दान या परिवारानं केलं जे वडिलांच्या पश्चात घरामध्ये ब्राह्मण देवतेच्या साक्षीनं झालं, त्याला म्हटलं जातं पिंडदान. दुसरं दान या ठिकाणी सुरू आहे ज्याला म्हटलं जातं ज्ञानदान. अर्थात हे प्रवचन म्हणजे ज्ञानदानाचं कार्य आहे आणि याच्यानंतर खऱ्या अर्थानं मोठं दान या ठिकाणी संपन्न होणार आहे. ऐका, एखाद्या कीर्तनकाराला जर श्रद्धांजली द्यायची असेल तर त्याच्याकरता कीर्तनाची व्यवस्था ही अत्यंत गोड एक माध्यम आहे. आणि ज्या व्यक्तिमत्वाने आपलं अखंड जीवन भजनाकरता समर्पित केलं त्या व्यक्तिमत्वाला जर खऱ्या अर्थानं आपल्याला श्रद्धांजली व्हायची आहे तर मला असं वाटतं भजनाच्या रूपानं वाहिलेली श्रद्धांजली निश्चित त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचेल. हे आपल्याला वेगळं काही सांगण्याची आवश्यकता नाही. महाराज वेळेच्या अर्धा तास अगोदर आपली भजन मंडळी येऊन या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. म्हणून जास्त वेळ न घेता वेळेमध्ये हे प्रवचन उरकण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्याच्यानंतर दुसरं दान सांगितलं, अर्थात भजनाचं दान, अर्थात भगवंताच्या नामचिंतनाचं दान या ठिकाणी आपल्याला उपभोगायला मिळणार आहे. आणि तिसरं दान, आपले सगळ्यांची ही कार्यक्रमाची व्यवस्था संपली की मग आपल्याकरता भोजनाचं अर्थात अन्नदानाचं सुद्धा कार्य या ठिकाणी संपन्न होणार आहे. मग पहिला प्रश्न आम्हाला पडतो, महाराज गेलेल्या पितरांच्या प्रित्यर्थ पिंडदान हे केलंच पाहिजे का हो? कारण आज जर पाहायचं झालं तर लोक एवढी अपडेट झाली, एवढी वेगवान झाली की माणसाला गेल्यानंतर 3 दिवससुद्धा थांबायला वेळ मिळत नाही. ही परिस्थिती आहे, दुर्दैव आहे. महाराज ज्या वाडवडिलांनी आपल्याकरता एवढा वेळ दिला ते गेल्यानंतर मात्र आपल्याला वेळ मिळत नाही. बऱ्याच ठिकाणी असं पाहायला मिळतं बरं का, वाईट वाटून घेऊ नका. कोणी 10व्याच्या दिवशी 10वा तेवढ्या तोपर्यंत सुद्धा थांबायला तयार नसतात. आपल्याकडं मात्र असं कधी केलं जात नाही, बरोबर की नाही. वेळेवरती जर ह्या विधी ज्या आहेत या त्याच वेळेमध्ये घडल्या पाहिजेत. तुम्ही जर वर्षश्राद्ध जर 5व्या महिन्यामध्ये आणि 5.5 महिन्यामध्ये करत असाल, ज्यांच्याकरता हे सगळं करतो त्यांच्यापर्यंत मात्र पोहोचत नाही. ही भावना कायम लक्षात ठेवा. पहिलं दान या ठिकाणी संपन्न झालं ज्याला पिंडदान असं म्हटलं जातं. काही लोकांना प्रश्न असतो कशाकरता करायचं पिंडदान, हे पिंडदान करण्याच्या पाठीमागची एक भावना काय आहे. ऐका, आम्हाला आमच्या शास्त्रानं सांगितलं म्हणून आम्हाला पिंडदान करायचं. कोणत्या शास्त्रानं सांगितलं, महाराज प्रत्येक हिंदूला मान्य असणारं शास्त्र म्हणजे गीताशास्त्र आहे. आणि या गीतेने आम्हाला सांगितलं की गेलेल्या पितरांच्या प्रित्यर्थ प्रत्येकाने पिंडदान नावाचा विधी हा केलाच पाहिजे. कुठं सांगितलं, ज्यावेळेस भगवान परमात्म्याला अर्जुनाने सांगितलं की देवा माझा रथ ने आणि दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभा कर, युद्धाचा प्रसंग आहे महाभारतामधला. आणि ज्यावेळेस युद्धाकरता भगवान परमात्म्याने अर्जुनाचा रथ नेऊन दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभा केला त्यावेळेस अर्जुनाने पाहिलं ज्यांच्या विरुद्ध मला लढायचे ते कौरवसुद्धा माझे बांधव आहेत आणि ज्यांच्या सोबत लढण्याकरता मी आलो ते पांडवसुद्धा माझेच भाऊ आहेत. मग अर्जुनाच्या मनातला चांगुलपणा या ठिकाणी निर्माण झाला आणि अर्जुनाला वाटू लागलं ज्या भीष्म द्रोणादिकांच्या अंगाखांद्यावरती खेळून मी लहानाचा मोठा झालो, द्रोणाचार्यांनी मला धनुर्वेद शिकवला आणि मग माझं नाव चांगल्या पद्धतीनं झालं, अशा द्रोणाचार्यांवरती जर बाण चालवला तर मी काही भस्मासूर आहे का. त्याच्यानंतर अर्जुनाला विचार आला की कृपाचार्य आहेत, आधी करून ज्यांच्यासोबत लहानाचा मोठा झालो एकाच्या ताटामध्ये मी खाल्लेलं आहे आणि त्यांच्यावरती बाण चालवून त्यांच्या रक्तानं भिजलेल्या या राज्याचा उपभोग घेण्यापेक्षा कुठंतरी जाऊन भिक्षा मागून मी माझं दिनक्रम करेन, अशी भावना अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये जागृत झाली.
मग अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये शोक निर्माण होण्याची दोन कारणं आहेत. पहिलं म्हणजे त्यांच्या रक्ताने भिजलेल्या राज्याचा उपभोग मला घ्यायचा नाही, ही पहिली भावना. आणि दुसरी भावना अर्जुनाच्या अंतःकरणामधली अशी आहे, अर्जुनाला असं वाटतं देवा हे युद्ध जर झालं तर युद्धाचा प्रसंग आला की दोन गोष्टी समोर येतात. एक तर मारावं लागतं किंबहुना मरावं लागतं. मागच्या 2 महिन्यापूर्वी आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळेस पाकिस्तानसोबत युद्धाची सुरुवात झाली होती, बरोबर की नाही, सुरुवात झाली होती, बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं ना युद्ध झालंच पाहिजे. अहो युद्ध झालं पाहिजे इथून बोलायला काय आहे, तुमच्यामध्ये जर युद्ध करायची तयारी असेल तर जा बॉर्डरवरती आणि मग तिथं जाऊन करा. हिंमत असेल तर आपल्यात आहे का हिंमत? आपण फक्त दुसऱ्याच्या जोरावरती बोलत बसायचं आणि मग इथून बसून सांगायचं मोदींना समजत नाही, त्यांनी युद्ध करायला पाहिजे होतं. अहो युद्ध जेवढं वाटतं तेवढी सोपी गोष्ट नाही आहे बरं का. युद्धाचा परिणाम हा जगातल्या अर्थात देशातल्या प्रत्येक माणसाला भोगावा लागतो. त्याच्यामुळं युद्ध समेट झाली ते चांगलं झालं एका पद्धतीनं बोलायला गेलं तर. ऐका महाराज, युद्धाचा प्रसंगाला अर्जुन उभा राहिला आणि अर्जुन देवाला सांगतोय देवा हे युद्ध जर झालं ना तर याच्यामध्ये कितीतरी तरुण सैनिक हे मारले जातील आणि तरुण सैनिक मारले गेली की त्यांच्या पत्न्या ह्या विधवा होतील आणि विधवा झालेल्या पत्न्यांकडनं कामजोर सहन न होता त्यांच्याकडनं पापाचरण होईल आणि पापाचरणातून जन्माला आलेली संतती ही संकरित संतती असेल आणि संकरित संततीकडनं 2 कर्म घडणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे पिंडदान घडणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे जलदान अर्थात उदकदान घडणार नाही. आणि रीत अशी आहे की जोपर्यंत गेलेल्या पितरांच्या प्रीत्यर्थ उदकदान आणि पिंडदान होत नाही तोपर्यंत त्यांना चांगली गती सद्गती प्राप्त होत नाही. अर्थात काही पितर ज्यांना सद्गती प्राप्त झाली, जे स्वर्गामध्ये जाऊन अत्यंत सुखाने नांदत आहेत, अशा सुद्धा पितरांना जर मागच्या काही पिढ्यांनी पाप केलं, संकरित संतती जर जन्माला आली, उदकदान आणि पिंडदान जर घडलं नाही तर तिथल्या पितरांना सुद्धा नरकामध्ये पडावं लागतं. संकरो नरकायैव कुलग्नानां कुलस्यच आणि पतंती पितरो हेशाम लुप्त पिंडोदक क्रिया. म्हणून आमच्या पितरांना नरकामध्ये पडायला लागू नये तसे त्यांना योग्य सद्गती प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर पिंडदान हे केलंच पाहिजे आणि ही भावना अंतःकरणामध्ये धारण करून. आणि दुसरी गोष्ट, पिंडदान का केलं पाहिजे महाराज, जीवनामध्ये काही पर्वकाळ सांगितले जातात. आताच 144 वर्षानंतर एक पर्वकाळ होऊन गेला. कोणता पर्वकाळ झाला हो? कुंभमेळा झाला, बरोबर की नाही. महाकुंभमेळा प्रयागराज या क्षेत्रामध्ये झाला. हा 144 वर्षानंतर आलेला एक पर्वकाळ आहे बरं का. काही पर्वकाळ 60 वर्षानंतर येतात ज्याला कपिला षष्ठी असं म्हटलं जातं. काही पर्वकाळ 12 वर्षानंतर येतात. एक तप कशाला म्हणतात, 12 वर्षानंतर एक तप होतं. 3 वर्षानंतर एक पर्वकाळ येतो ज्याला अधिक मास असं म्हटलं जातं. वर्षामध्ये एक पर्वकाळ येतो ज्याला मकर संक्रांत असं म्हटलं जातं. 6 महिन्यामध्ये एक पर्वकाळ येतो ज्याला सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण असं म्हटलं जातं. एका महिन्यामध्ये एक पर्वकाळ येतो. त्याच्यानंतर 15 दिवसाला एक पर्वकाळ येतो ज्याला एकादशी असं म्हटलं जातं, बरोबर की नाही. हे पर्वकाळ आपल्या जीवनामध्ये कितीतरी येतील आणि कितीतरी जातील, पण शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात की एक पर्वकाळ माणसाच्या जीवनामध्ये फक्त एकदाच येतो. कोणता? मनुष्यासी पर्वकाळ, जन्मता जोडे एक वेळ, माता पित्याचा अंतकाळ आणि धर्माची वेळ अति पवित्र. मानवी जीवनामध्ये काहीतरी धर्म घडावा असं वाटत असेल तर सगळ्यात मोठा धर्म करण्याचा तो पर्वकाळ मानवी जीवनामध्ये एकदा येतो. आणि तो कधी येतो? ज्या काळामध्ये आपले आईवडील इहलोकीची यात्रा संपून जातात. तो माणसाकरता काय सांगितला? पर्वकाळ सांगितला. आणि ते पर्वकाळ अर्थात या श्राद्धाच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपण संपन्न करतोय, बरोबर की नाही. म्हणून अत्यंत गोड चिंतन या ठिकाणी आपल्यापुढे मला करायचं आहे. आज ज्यांचं श्राद्ध संपन्न होत आहे त्यांनी आपलं अखंड जीवन परमात्म्याकरता समर्पित केलेलं आहे. म्हणून भगवान परमात्म्याचं एकच म्हणणं आहे, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण, यालागी शरणागता शरण्य मीची एकू. अर्थात त्यांचं जीवन भगवत शरणांगतीमध्ये गेलं हे आपण पाहिलं असेल. म्हणून ज्यांनी आपलं जीवन भगवान परमात्म्याला समर्पित केलं त्यांना भगवान परमात्म्याने आपल्या चरणावरती जागा दिली. याच्यामध्ये कुठल्या प्रकारची शंका आहे का हो? कुठल्या प्रकारची शंका नाही. मग त्यांनी जर आपलं जीवन परमात्म्याला शरणागती केली तर त्यांना जर चांगली गती प्राप्त होते, तर आपण सुद्धा जीवनामध्ये काय केली पाहिजे? भगवत शरणागती केली पाहिजे. महाराज, प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो का हो, शरण जाणं खरंच योग्य आहे का? बरोबर की नाही. तसं पाहिलं तर शरण जाणं एका दृष्टिकोनातून शरण जाणं योग्य आहे आणि दुसरा दृष्टिकोन पाहिला तर शरण जाणं हे मात्र अयोग्य आहे. महाराज कसं काय सांगा बरं. शरणागती कुणाकरता योग्य आहे? तर ज्याला आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यायचं आहे त्यानं शरण गेलं पाहिजे. पण शरण जायचं कुणाला? एक तर शरण जायचं सद्गुरूला शरण जायचं आणि दुसरं जर शरण जायचं झालं तर ते परमात्म्याला शरण जायचं. या दोघांच्या व्यतिरिक्त जीवाने कुणालाही शरण जाऊ
नाही महाराज. आणि शरणांगती कुणी करायची नाही, शरणांगती करायची नाही ती योद्ध्याने शरणांगती करायची नाही. एखादा योद्धा युद्धाकरता उभा आहे, आपल्याला कल्पना आहे अर्जुन ज्यावेळेस युद्धाकरता उभा राहिला, अर्जुन देवाला सांगतो हे देवा हे युद्ध मला नाही करायचं. देवाने विचारलं अर्जुना अरे युद्धाकरता इथं आला, मला सुद्धा तूच इथं घेऊन आला आणि आता सांगतो मला हे युद्ध करायचं नाही, हे तुला न शोभण्यासारखं आहे. अरे तू योद्धा आहेस आणि योद्ध्याने कधी युद्धाला नाही म्हणायचं नसतं. आणि मग मात्र अर्जुनाला आपल्या कर्मामध्ये प्रवृत्त करण्याकरता भगवान परमात्म्याने जे शास्त्र सांगितलं त्या शास्त्राला म्हटलं जातं गीता नावाचं शास्त्र आहे, बरोबर की नाही. आणि मग गीतेचा उपदेश झाला आणि मग तोच अर्जुन सांगतो नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान मयाच्युत. हे देवा तुझा प्रसाद मला प्राप्त झाला, माझा मोह नष्ट झाला आणि आता युद्धाकरता मी तयार आहे. महाराज योद्ध्याने कधी युद्धामधून माघारी फिरायचं नसतं, लोक त्याला पलकुटा समजतात. म्हणून भगवान परमात्म्याला एक नाव आहे रणछोडदास. काय देवाचं नाव? एक रणछोडदास. भगवान परमात्मा 17 वेळा पळाला होता युद्धातनं, म्हणून देवाला सुद्धा नाव पडलं. काय पडलं? रणछोडदास. देवाला जर लोक नावं ठेवतात तर आपल्याला काय कमी नावं ठेवणार आहेत का? म्हणजे युद्धामधून कधी कुठल्या योद्ध्याने पळायचं नसतं. मग महाराज शरणांगती म्हणजे काय आहे? एक प्रकारचं त्याला आपल्याला शरण जायचं आहे. मग शरण जात असताना कुणी जायचं आणि कुणाला जायचं? शरण जात असताना जीवाने शरण जायचंय. कुणाला शरण जायचं? परमात्म्याला शरण जायचं. महाराज इतरांना शरण जाऊन जमणार नाही का? इतरांना शरण दिल्यानंतर फसगत अशी होते. इतरांना म्हणजे जीव शरण का जातो? जीव शरण जाण्याचं मूळ कारण आहे हा जीव अपूर्ण आहे. जीव कसा आहे? अपूर्ण जीव आहे आणि जीवाला अपेक्षा आहे मी पूर्णत्वाला जावं. जर हा जीव पूर्ण होण्याकरता संसाराला शरण गेला तर संसारामध्ये आपल्याला पूर्ण करण्याची ताकद आहे का? हो नाही. उलट संसाराला शरण गेलो तर जीवनामध्ये जास्त दुःख पडण्याची शक्यता आहे. का? कारण या संसाराचं स्वरूप सांगतानाच आम्हाला सांगितलं की संसार दुःखमुळं चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. म्हणजे खऱ्या अर्थानं या संसाराची जर आम्ही व्यवस्था पाहिली तर संसार स्वतः दुःखरूप आहे. मग असा दुःखरूप असलेला संसार आमच्या जीवनामध्ये सुख कसं काय प्रदान करेल, आम्हाला कसं काय पूर्ण करेल? म्हणून संसाराला शरण जाऊन जमणार नाही. दुसरी शरणांगती सांगितली महाराज. मग आम्ही जर जीवाला शरण गेलं तर जमेल का? मला संसाराला सोडा, एक जीव जर दुसऱ्या जीवाला शरण गेला तरी सुद्धा जमणार नाही. का? पहिल्यांदा हाच जीव अपूर्ण आहे आणि अपूर्ण जीव दुसऱ्या अपूर्णाला शरण गेला तर कसं जमेल? म्हणून एक आपल्याकडे एक म्हण म्हटली जाते उघड्यापाशी, बरोबर की नाही. आणि तो सुद्धा थंडीनं कुडकुडून मेलं. माऊली ज्ञानोबाऱ्याने याच्याकरता एक ओवी सांगितली राणी दुखिया दुखी भेटला. ज्ञानोबाऱ्या म्हणतात ऐका, पूर्वीच्या काळामध्ये लाकडं तोडण्याकरता लोक कुठं जायचे? रानावानामध्ये जायचे. आणि रानामध्ये गेल्यानंतर एकाचं काय झालं, एक जण लाकडं तोडण्याकरता गेला, दिवसभर लाकडं तोडून झाली त्याची, संध्याकाळची वेळ झाली आणि घरी परत निघाला. पण ज्यावेळेस घरी परत निघाला संध्याकाळी त्याला काही रस्ता मिळेना आणि रस्ता मिळत नाही म्हणून आणखीनच रानामध्ये जाऊन तो अडकला. रात्रभर आता तो बाहेर जाण्याचा रस्ता शोधतोय, रस्ता काही मिळेना. शेवटी विचार केला आता जर बाहेर जाण्याकरता निघालो एखादं हिंस्र पक्षी यायचं आणि मला खाऊन जायचं. रात्रभर झाडावरती कसा तरी बसला. दुसऱ्या दिवशी सकाळ होऊन दिली, 7-7:30 झाले न झाले एवढ्यामध्ये बाहेर पडण्याकरता आता तो रस्ता शोधतोय आणि रस्ता शोधतोय पण त्याला काही रस्ता मिळत नाही. प्रयत्न करतो बाहेर पडण्याचा, पण जेवढा बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय तेवढा आणखीनच गुंतून बसतोय. आणि मग मात्र झालं असं, एका झाडाखाली बसला निवांत आणि आता विचार करतोय आता मला कुणी बाहेर जायला रस्ता सांगणार नाही. एवढ्यात शेजारचं एक झाड होतं, त्या झाडाकडं पाहिलं तर त्या झाडाखाली सुद्धा एक जण झोपलेला होता. त्याला पाहिलं, आनंद झाला, म्हटलं चला आपल्याला रस्ता सांगणारं कोणीतरी मिळाला. त्याच्याकडं गेला, त्याला उठवलं, म्हटलं काय करता? काय नाही म्हटलं झोप घेत होतो. म्हटलं झालं काय? काय नाही म्हटलं इथून बाहेर जाण्याचा रस्ता मला सांगा ना एकदा. त्याने सांगितलं गेल्या 7 दिवसापासून या जंगलातून बाहेर जाण्याकरता मी प्रयत्न करतोय, मलाच जर रस्ता सापडत नाही तर तुम्हाला रस्ता सांगून कुठून? बरोबर की नाही. जीवाची हीच व्यथा आहे. आपण आपलं दुःख जर दुसऱ्याला सांगायला गेलो ना तो त्याचं दुःख सांगायला सुरुवात करतो. बघा तुम्ही, आपण सांगतो काय हो काय कसं चाललंय तुमचं? अहो काय सांगू तुम्हाला, घरात पोरगं नीट बोलत नाही, घरात सून बाहेरून आली पण ती घरावरती ताबा सांगते, मला कोणी चहाला सुद्धा विचारायला तयार नाही. तो सांगतो तुम्हाला चहाला तरी विचारत नाही, 2 वेळच्या जेवणाकरता मला इकडं तिकडं जावं लागतंय. म्हणजे एक जीव दुसऱ्या जीवाकडे गेल्यानंतर कधी परिपूर्ण होणार नाही. या जीवाला जर परिपूर्णतेची अपेक्षा असेल तर त्याने देवाला शरण गेलं पाहिजे. मग कोणत्या देवाला शरण गेलं पाहिजे? हो ऐका, कारण देवामध्ये सुद्धा प्रकार आहेत. काही केलेले देव असतात. म्हणून तुकोबाऱ्याने अशा देवांचा निषेध केला. तुकोबाऱ्या म्हणतात हेंदरी शेंदरी दैवते कोणती पूजी भूते खेते आपल्या पोटाशी रडते मागती शीते अवधान. गावाच्या सभोवताली काही देव असतात.
असतात की नाही. तुकोबाऱ्यांनी त्यांना देव नाही म्हटलं, त्यांना हेंदरी शेंदरी देव म्हटलं. म्हणजे गावाच्या बाहेर अशी काही दगड लावलेली असतात ज्याला शेंदूर लावला की ते कोण होतात, देव होतात, बरोबर की नाही. म्हणून गावामध्ये जर एखाद्याचं लग्न असलं, जुनी माणसं सांगतात नाही बाबा तिथं नारळ फोडावं लागेल, का नारळ नाही फोडला तर अडचण निर्माण होते. ही शेंद्री देव आहेत. ज्यांना आपल्या पोटाला जर काही मिळालं नाही तर दुसऱ्याला त्रास द्यायला जी सुरुवात करतात ते कोण आहेत, ही हेंद्री शेंद्री देवत आहेत. तुकोबाऱ्या म्हणतात असे देव आपल्याला कधीच परिपूर्ण करणार नाही. अहो ज्याला स्वतःला खायला काही मिळत नाही ते तुम्हाला काय देणार आहेत. मग शरण जायचं झालं तर कुणाला जा. तुकोबाऱ्यांनी एकच सांगितलं, जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गात ते धरिले आणि सत्ता मात्रे आपुलिया. त्याच देवाचं वर्णन इथं ज्ञानोबाऱ्या करतात. गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरुत प्रभो प्रलय स्थानम निधानम बीजमव्यम. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हाले जो जगाती चालिता. आणि असा असल्या जो परमात्मा आहे, जो सर्व सत्ताधीश आहे, या परमात्म्याला जर आपण शरण गेलो तर निश्चित आपल्या जीवनामध्ये आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शरण जायचं झालं तर या परमात्म्याला शरण जा. मला तुम्हाला एक सांगायचं आहे, परमात्म्याला शरण का जायचं. आम्ही संसारामध्ये किती जरी गोष्टी जर मिळवण्याचा प्रयत्न केला तर त्या गोष्टीमुळं आमच्या जीवनामध्ये सुख पडेलच असं मात्र आम्हाला सांगता येत नाही. सगळं मिळवलं तरी सुद्धा जीवनामध्ये दुःख आहेत. मला तुम्ही सांगा, इथं जन्माला आल्यानंतर प्रत्येकाची अपेक्षा असते माझं चांगलं घर असलं पाहिजे, पोटी पुत्र संतती असली पाहिजे, घरामध्ये सगळं सुख सौख्य हे सगळं नांदलं पाहिजे. मला एकच सांगायचंय, हे सगळं असलं म्हणजे माणूस सुखी झाला का हो? पैसा असला म्हणजे माणूस सुखी झाला का? चांगला बंगला असला म्हणजे माणूस सुखी झाला का? अहो आपलं सोडा, ज्याने सगळ्यात जास्त श्रीमंती कमावली त्याचं नाव आहे रावण. रावणाकडे काही कमतरता होती सांगा मला, आहे काही कमतरता? महाराज तुकाराम महाराजांनी अंबानीच्या संपत्तीचं वर्णन केलं नाही, बरोबर की नाही. अजून जगामध्ये जे श्रीमंत माणसं आहेत त्यांच्या श्रीमंतीचं तुकोबाऱ्यांनी वर्णन केलं नाही. तुकोबारे म्हणतात ते तर त्यांच्या पुढं काहीतरीच आहेत. जगामध्ये सगळ्यात श्रीमंत तुकोबाऱ्यांना जर कोण दिसले असतील तर ते दिसले कोण? रावण दिसला, श्रीमंत दिसला. आणि मग त्या रावणाच्या श्रीमंतीचं वर्णन तुकोबाऱ्यांनी गाथ्यामध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ज्या रावणाच्या लंकेमध्ये 7 कोटी घरं ही कशाची होती हो? प्युअर सोन्याची. त्याच्यामध्ये काही मिक्स नव्हतं बरं का. आता आपण जर सोनं घ्यायला गेलो तर सोनार लोक त्याच्यामध्ये काय घालून आपल्याला देतील. किती जरी सांगितलं प्युअर सोनं आहे, बरोबर की नाही, हॉलमार्कचं घ्या नाही तर कशाचं घ्या, तरी त्याच्यामध्ये काहीतरी ते मिक्स करून देणार म्हणजे देणार. रावणाकडे जी घरं होती ती सोन्याची होती. आता एवढं मोठं घर आहे, या घराला सोनं किती लागेल विचार करावं थोडंसं, बरोबर की नाही. एवढा सोन्यानं किंबहुना सत्ताधीश असलेला रावण, किंबहुना विद्वान असलेला रावण रावणाच्या जीवनामध्ये तरी सुद्धा उणीव राहिली, कमतरता राहिली का? एकच कारण आहे, महाराज जीवनामध्ये सगळं जरी काही असलं तरी भगवत शरणांगती नव्हती. होती का देवाची शरणांगती? नव्हती. त्याच्यामुळं किती जरी असलं तरी त्याला कमी पडलं. या आणखी एक घटना मी आपल्याला सांगून जातो. ॲथेन्स नावाचं शहर होतं युरोपामध्ये. कुठं? युरोपामध्ये ॲथेन्स नावाचं शहर. आणि ॲथेन्स नगरीचा राजा ज्यावेळेस मेला त्यावेळेस त्या राज्यावरती 22 वर्षाचा त्याचा तरुण मुलगा त्याला राजगादीवरती बसवण्यात आलं. आणि त्या मुलाचं नाव होतं अलेक्झांडर, ज्याला सिकंदर या नावाने संपूर्ण जग ओळखतं. हा सिकंदर ज्यावेळेस राजगादीवरती बसला आपल्यासारखाच होता तो 22 वर्षाचा. तसं पाहिलं तर 22 वर्षाचं वय म्हणजे उन्हाडक्या करण्याचं वय आहे, बरोबर की नाही. असं नाही बरं का. तर या तरुणपणामध्ये आपण जे ठरवू ते करता येतं. त्या तरुणपणामध्ये त्याने विचार केला, बापानं दिलेले हे राज्य आहे एवढ्यावरतीच का भागवायचं. आपल्यामध्ये कर्तृत्व आहे. आपण जर ठरवलं तर दगडातनं सुद्धा आपल्याला पाणी काढता येईल एवढी ताकद आपल्यामध्ये आहे. आणि मग त्याने विचार केला, म्हटलं एवढ्यावरती आपल्याला भागवायचं नाही, आपलं कर्तृत्व आपल्याला जगाला दाखवून द्यायचं आहे. आणि मग त्याने ठरवलं बापाने दिलेलं राज्य आपल्याला वाढवायचं. किती वाढवायचं? मग त्यांनी ठरवलं या संपूर्ण जगातले जेवढे समुद्र आहेत तेवढे आपल्या राज्यामध्ये आले पाहिजे. आणि मग निघाला युद्धा करता. वयाचं 22व्या वर्षी निघाला. त्याची पत्नी 20 वर्षाची. आणि 20 वर्षाच्या पत्नीकडे गेला आणि सांगितलं, अगं मी जग जिंकण्याकरता चाललोय. कोण आहे? हा सिकंदर आहे. अगं मी जग जिंकण्याकरता चाललोय, मी तुझ्याकरता काय आणू? त्या पत्नीने सांगितलं होतं, तुम्ही जग जिंकण्याकरता चाललात. महाराज या माता मावल्यांचं सगळ्यात जास्त प्रेम असतं सोन्यावरती. मी गमतीनं सांगत असतो, एवढा मोठा सावण जरी सोन्याचा यांच्या गळ्यात बांधला तरी त्याचं ओझं यांना वाटणार नाही, एवढं सोन्यावरती प्रेम. आणि मग तिने सांगितलं, एक काम करा, माझ्याकरता म्हटलं सोन्याचे चांगले अलंकार आणा. त्याने सांगितलं ठीक आहे. आईकडे गेला आणि आईला विचारलं, आई हा तुझा मुलगा जग जिंकण्याकरता चालला, तुझ्याकरता काय आणू? आईने डोक्यावरती हात
हात ठेवला, आशीर्वाद दिला, बाळा जगत जेता हो, माझा आशीर्वाद आहे तुझ्या पाठीमागं. आई मी काय आणू सांग ना तुझ्याकरता. आणि मग त्या आईने सांगितलं होतं, बाळा जग जिंकण्याकरता चालला ना, ज्यावेळेस भारत नावाच्या देशामध्ये जाशील तिथं गंगा नावाची नदी आहे, त्या गंगेचं पाणी माझ्याकरता घेऊन ये. त्याने सांगितलं ठीक आहे. निघाला. आपला मित्र होता, त्याचा मित्र होता प्लेटो. त्या प्लेटोकडे गेला, प्लेटोला विचारलं, मित्रा अरे मी जग जिंकण्याकरता चाललो, तुझ्याकरता मी काय आणू. त्या प्लेटोने सांगितलं होतं, मित्रा जग जिंकण्याकरता जाशील ना त्यावेळेस भारत नावाचा देश लागेल, आणि या भारताची सगळ्यात मोठी श्रीमंती आहे, संपत्ती जर काय असेल तर श्रीमद भगवद्गीता नावाचा ग्रंथ आहे, तेवढा फक्त माझ्याकरता घेऊन ये. महाराज ही श्रीमंती आपल्याला लक्षात येत नाही, पण ती लोकांनी ओळखली आहे. सगळ्यात मोठे उपकार या श्रीमद भगवद्गीतेच्या बाबतीत जर बोलायचे झाले तर पूज्य श्री पांडुरंग शास्त्री आठवले अर्थात दादांचे आपल्यावरती खूप मोठे उपकार आहेत. कशामुळं हो? याचं एकच कारण, आपण त्या गीतेला परिच्छिन्न केली आणि या गीतेला जगामध्ये पोहोचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर पूज्य श्री पांडुरंग शास्त्री आठवले यांनी केलं. आज जी गीता जगामध्ये आपल्याला पाहायला मिळते ही केवळ दादांच्या मुळे पाहायला मिळते, हे प्रत्येकाने मान्य करावं लागेल. त्या प्लेटोने सांगितलं माझ्याकरता श्रीमद भगवद्गीता नावाचा ग्रंथ घेऊन या. त्याच्यानंतर आपल्या गुरूंकडे गेलो, त्यांच्या गुरूंचं नाव होतं सॉक्रेटिस, ज्यांना सुक्रात असं म्हटलं जातं. त्याने विचारलं, गुरुजी मी जग जिंकण्याकरता चाललोय, तुमच्याकरता काय आणू. गुरुजींनी सांगितलं, बाळा माझ्याकरता काहीच आणू नको, फक्त तू जिंकून ये एवढंच आहे. नाही गुरुजी काहीतरी सांगा. आणि मग गुरुजींनी सांगितलं, ऐक माझ्याकरता काहीच आणू नको, फक्त एक काम कर, एका त्या साधूच्या चरणाजवळ बस आणि त्यांना फक्त एवढंच विचार, हे जीवन काय केल्यानं सार्थकी लागत असतं, हे जीवन कशाकरता दिलं, काय केल्याने या जीवनाची सार्थकता आहे, एवढं फक्त विचार. निघाला सिकंदर जग जिंकण्याकरता. महाराज जीवनातली 40 वर्ष त्यांनी खर्च केले. 22व्या वर्षी निघालेला सिकंदर आता 62 वर्षाचा झाला. जग जिंकता अर्ध्यापेक्षा जास्त जग जिंकलं, काही भूभाग फक्त जिंकायचा राहिलाय. आणि हा असा करत 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 त्याचा मुक्काम पडला. सहारा नावाचं एक जगप्रसिद्ध वाळवंट आहे, या सहारा नावाच्या वाळवंटामध्ये त्याचा मुक्काम पडला. आणि मुक्कामाच्या ठिकाणी एकदा गेला, जेवण झालं की ज्या ठिकाणी झोपायचं तिथं तंबू टाकले जायचे. त्या तंबूमध्ये त्या बेडवरती जो झोपला, झोपल्यानंतर त्याचं एक काम असायचं, अगोदर दिवसभरामध्ये काय जिंकलं एका नोंद वहीमध्ये तो लिहून ठेवायचा. आजच्या भाषेमध्ये आपण त्याला पासबुक म्हणू. त्याच्यामध्ये तो लिहून ठेवायचा, मी किती जिंकलं, मी किती सोनं जिंकलं, किती पैसा आणला, हे सगळं तो लिहून ठेवायचा. आणि ते उशाला ठेवलं की मग मात्र तो झोपी जायचा. असा तो सहारा नावाच्या वाळवंटामध्ये झोपला. पण झोपल्यानंतर मात्र मध्यरात्रीच्या सुमारास शत्रूने हल्ला केला, हलकल्लोल माजला सगळीकडं. आणि मग मात्र लक्षात आलं, आता मात्र आपल्याला जीव वाचवण्याकरता पळावं लागेल. बाजूला तलवार होती, तलवार काढली, तंबू चिरला आणि तिथून पळाला. पळतोय कुठं हो? वाळवंटात पळतोय. रात्रीची वेळ आहे, कुठं पळतोय त्याचं त्याला कळत नाही. सकाळ झाली आणि मग लक्षात आलं सैन्य कुठंतरी राहिलं आणि मग कुठंतरी निघून गेलो. एकटाच असताना मग मात्र विचार पडला, आता सैन्य मिळालं पाहिजे. शोधतोय, प्रयत्न करतोय. सकाळचे 9 वाजले, सैन्य काही मिळेना. दुपारचे 12 वाजले, सैन्य मिळेना. पण पोटात मात्र भुकेचा गोळा आला. संध्याकाळचे 3 वाजले, आता मात्र तहान लागली. चालता चालता धाप लागू लागली. आणि आता त्याच्या लक्षात आलं, आता जर पाणी मिळालं नाही तर हा जगज्जेता सिकंदर पाण्या वाचून मरेल, ही परिस्थिती त्याच्या जीवनामध्ये निर्माण झाली. आणि मग मात्र त्यांनी त्याच्या देवाशी भांडायला सुरुवात केली. आकाशाकडे पाहिलं आणि देवाशी भांडतो, हे देवा, हा तुझ्यासमोर जो आहे ना, हा कोणी सामान्य नाहीये, हा जगज्जेता सिकंदर आहे. अहो जगातला सगळा भूभाग यांनी जिंकलेला आहे, अगदी काही भाग फक्त जिंकायचा शिल्लक आहे. असा असलेला सिकंदर जर पाण्या वाचून मेला तर लोक नावं ठेवतील, काय कमावलं सिकंदरला, काय शेवटीच्या काळामध्ये पाणी सुद्धा मिळालं नाही. आणि असं कोणी मला हसू नये, म्हणून देवा मला शोभेल अशा पद्धतीचं मरण दे. कदाचित त्यांच्या देवाने त्याची मागणी ऐकली. आणि त्या वाळवंटामध्ये फिरस्ती करणारा एक फकीर त्याला जाताना दिसला. आवाज दिला, ओ फकीरदार, कोण आहेत तुम्ही? थांबला तो माणूस आणि विचारलं, म्हटलं कशा करता आवाज दिला? काय ना, म्हटलं थांबा, तुम्ही कोण आहात? त्याने सांगितलं मी फकीर आहे. अरे फकीर कोण असतो? जो कशाचीच फिकीर करत नाही त्याला फकीर म्हणायचं बरं का. आताचे फकीर वेगळे आणि त्या काळचे फकीर वेगळे होते बरं का. आता जेवढं सांसारिक माणसाकडं नाही तेवढं फकीर लोकांनी जमा करून ठेवलेलं आहे. महाराज त्या फकीराने सांगितलं, कशा करता थांबवलं? काय ना, म्हटलं तुमच्या हातामध्ये कमंडळू दिसतो, याच्यामध्ये पाणी आहे का? म्हटलं हो पाणी आहे. मला द्याल का? फकीराने असा कमंडळू पुढं केला. मला एकच विचारायचंय, ज्याला ताण लागली त्याने कमंडळू घ्यायचं होतं आणि त्यातलं पाणी पिऊन मोकळं व्हायचं होतं, बरोबर की नाही? पण श्रीमंतीचा माज माणसाला कधी गप्प बसू देत नाही, हे कायम लक्षात ठेवा बरं का.
श्रीमंतीचा माज माणसाला गप्प बसू देत नाही. पाणी घेतलं, पण पाणी पिण्याच्या ऐवजी त्या फकीराला सांगायला लागला, तुमचं हे पाणी जे घेतो ना हे फुकट घेत नाही बरं का, मग याच्या मोबदल्यात तुम्हाला 100 सोन्याच्या मोहरा मी देणार आहे. जसं त्याने ऐकलं 100 सोन्याच्या मोहरा देणार आहे, तसं हातातला कमंडलू त्याने हिसकावून घेतला. म्हटला नाही परवडत, जा, नाही देत तुला पाणी. त्याने सांगितलं, अरे काय झालं, अगोदर तर दिलं होतं. म्हटलं तू जर पैसे देत असतील तर त्याच्यानं मला परवडणार नाही. एक काम कर, म्हटलं 1000 सोन्याच्या मोहरा देतो, आता तरी द्या. त्याने सांगितलं नाही देणार. त्याने सांगितलं 1,00,000 सोन्याच्या मोहरा देतो, आता तरी द्या. त्या फकीराने सांगितलं होतं, म्हटलं हे वाळवंट आहे आणि या वाळवंटामध्ये सोन्यापेक्षा सुद्धा पाण्याची किंमत मोठी आहे. मग त्याने अर्धा तास सगळं घासाघाशी केल्यानंतर मग अर्ध्या तासानंतर सांगितलं ऐका, कारण त्याला कळालं आता जर पाणी मिळालं नाही ना तर हा सिकंदर पाण्याशिवाय मरणार आहे, म्हणून मरता मरता पाणी पिऊन तरी मारावं. म्हणून त्या सिकंदरने सांगितलं एक काम करा, 40 वर्ष लढून जी श्रीमंती, जी संपत्ती, जे ऐश्वर्य मी कमावलं हे सगळे तुमच्या चरणावरती ठेवतो, आता तरी पाणी द्या. त्यावेळी त्या सिकंदरने त्या फकीराने सांगितलं, म्हटलं परवडत नाही पण घे. कमंडलू हातात घेतला आणि आदाशासारखं ते सगळं पाणी पिऊन संपवलं. आणि कमंडळ पुढं करतात एवढ्यामध्ये तो फकीर निघून चाललाय. निघून चाललेल्या फकीराला आवाज दिला, ओ फकीर बाबा थांबा, काय झालं. म्हटलं अहो अर्धा तास आपल्यामध्ये डील झाली, आणि डील काय झाली होती, पाणी द्या आणि हे राज्य 40 वर्ष कमावलेलं सगळं घेऊन जा. तुमचं पाणी मी घेतलं, हे सगळं घेऊन कोण जाणार. त्यावेळेस मात्र त्या फकीरानं दिलेलं उत्तर हे प्रत्येकाने त्याची नोंद घ्यावी अशा पद्धतीचं आहे. त्या फकीराने सांगितलं होतं त्या सिकंदरला, हे सिकंदर, अर्धा तासापासून तुझ्यासोबत घासाघाशी केली, अर्धा तास तुझ्यासोबत डील केली, याच्यानं परवडत नाही, त्याच्यानं परवडत नाही, हे सगळं झाल्यानंतर आता मात्र तू शेवटच्या टप्प्यावरती येऊन थांबला आणि सांगितलं 40 वर्ष लढलेली सगळी संपत्ती घ्या आणि घोडभर पाणी द्या. आता तुला खरं सांगू का, अरे 40 वर्षात तू कमावलेल्या सगळ्या संपत्तीची खरी किंमत जर का असेल तर घोडभर पाणी सुद्धा नाही, हे तुला कळावं, याच्याकरता एवढी सगळी डील केली. महाराज साधूचं उत्तर ऐकलं आणि तो सिकंदर ढसाढसा रडायला लागला. रडत रडत त्यांनी विचारलं, म्हटलं असं काय. म्हटलं तुला ते तसं समजणार नाही, तुला त्याच्याकरता एखाद्या महात्म्याकडे बसावं लागेल. आणि मग मात्र तो सिकंदर तिथून निघाला, आपल्या सेनेजवळ आला, जिथं आपले सैनिक होते तिथं तो पोहोचला. आणि तिथं पोहोचल्यानंतर ज्या पासबुकमध्ये वहीमध्ये त्यांनी सगळी नोंद करून ठेवली होती ना, ती वही त्यांनी घेतली. समोर शेकोटी पेटलेली होती, त्या शेकोटीमध्ये ते सगळं त्यांनी टाकलं, जाळून टाकलं. त्यावेळी त्याचा मित्र तिथं बसला होता सेल्युकस, आणि त्या सेल्युकसने त्याला विचारले, म्हटलं मित्रा काय जाळतो. त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं, माझा ॲटिट्यूड मी जाळतोय, माझा अभिमान जाळतोय, मी माझा इगो जाळतोय. मला असं वाटलं होतं की मी इथून निघालो हा जगजेता सिकंदर आहे, कुठल्या गोष्टीची कमतरता आहे याच्याकडं, कुठल्या गोष्टीची कमतरता नाही असं मला वाटलं होतं. मी जग जिंकण्याकरता ज्यावेळेस निघालो, पत्नीने सांगितलं होतं माझ्याकरता सोन्याचे दागिने आणा, तिच्याकरता दागिने घेतले. माझ्या आईने सांगितलं होतं मला पाणी आणा गंगेचं, तिच्याकरता पाणी घेतलं. माझ्या मित्राने सांगितलं होतं की माझ्याकरता श्रीमद भगवत गीता नावाचा ग्रंथ आणा, श्रीमद भगवत गीता नावाचा ग्रंथ मित्राकरता घेतला. माझ्या गुरुजींनी सांगितलं होतं की एखाद्या महात्म्याच्या चरणाजवळ बसा आणि त्याला फक्त एवढं विचारा की हे जीवन काय केल्याने सार्थकी लागतं. जीवनामध्ये सगळं केलं पण महात्मा शोधायचा राहिला आणि त्याला विचारायचं राहिलं की हे जीवन काय केल्याने सार्थकी लागत असतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवनामध्ये संपत्ती कमावली म्हणजे जीवनाची सार्थकता झाली असं नाही, जीवनामध्ये पैसा मिळवला म्हणजे जीवनाची सार्थकता झाली असं नाही. जीवनाची सार्थकता कशाने, तर केवळ भगवत शरणांगतीनं जीवनाची सार्थकता आहे. पण ही भगवत शरणांगती करत असताना कशी करायची, भगवान म्हणतात, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मीच एकू. महाराज देवाला शरण जात असताना अनन्य भावानं त्या देवाला शरण गेलं पाहिजे. कसं गेलं पाहिजे, अनन्य भावानं. मला तुम्ही सांगा, आपण देवाविषयी अनन्य आहोत का हो? तुम्ही म्हणता आम्ही भगवत भक्ती करत नाही का? अहो आम्ही करतो, आम्ही जातो ना देवाला, आम्ही देवदर्शन करतो की नाही, सगळं करतो. आम्ही पूजा करतो की नाही, सगळं करतो. पण तरी सुद्धा तो परमात्मा आमच्यावरती कृपा का करत नाही? आम्ही देवाची भक्ती करतो पण आमच्यामध्ये अनन्यता मात्र पाहायला मिळत नाही. आजचा वार काय, रविवार आहे. महाराज रविवारच्या दिवशी एकाला विचारलं, काय रे बाबा चल ना जेवायला. तो म्हणतो नाही माझा उपवास आहे. कसला उपवास रे? काय नाही, खंडोबाचा उपवास आहे माझा. रविवारच्या दिवशी सुद्धा लोकांचा उपवास का, खंडोबाची उपासना. सोमवारचा दिवस लगेच लोक म्हणतात आमचा महादेवाचा वार आहे. म्हणजे वार बदलला की देव बदलणारे आपण माणसं आहे. जिथं वार बदलल्यानंतर देव बदलला जातो तिथं देव आपल्यावरती कृपा करेल या अपेक्षा माणसाने सोडून द्यायची.
पण देवानं आपल्यावरती कृपा करावी असं वाटत असेल तर अनन्य राहावं लागतं. मला पक्ष आता लाईव्ह चालू आहे म्हणून जास्त काही बोलता येत नाही मला, बरोबर आहे की नाही. बरं, निष्ठावान माणसाची किंमत केली जाते. भले त्याला उशिरा न्याय मिळेल पण न्याय मिळणार हे मात्र खरं आहे बरं का. आणि देव त्याच्यावरती कृपा करतो. उदाहरण सांगतो आणि सेवा माझी आठवतो, मला कल्पना आहे, पुढं भजन सुद्धा आहे. मला देवाला शरण जात असताना अनन्य भावानं शरण गेलं पाहिजे. देव कृपा केल्याशिवाय राहत नाही. मग इथं जो हा शब्द आलेला त्याच्याकरता सांगतो, म्हणजे माणसाने जर देवाची शरणागती केली तर माणसाचा स्वीकार करतो परमात्मा, त्याचा उद्धार करतो हे नक्कीच आहे. पण एखादा प्राणी जरी देवाला शरण गेला तरी त्याचा सुद्धा देव काय करतो, उद्धार करतो. ऐका, एक कथा सांगितली जाते. गजेंद्र नावाचा एक हत्ती होता. कोण होता? हत्ती, बरं का. आणि हा हत्ती एकदा जलक्रीडा करण्याकरता सरोवरामध्ये गेला. आणि सरोवरामध्ये गेल्यानंतर तिथे त्याने पाणी पिलं. थोडेसे जलक्रीडा त्याच्या चालू झाल्या. एवढ्यामध्ये त्या पाण्यामध्ये असलेलं एक मगर, त्याला नक्र असं म्हटलं जातं, त्या नकरानं काय केलं, गजेंद्राचा पाय पकडला. पाय पकडल्यानंतर मात्र सोडवण्याकरता धडपड करतोय. कोण? हा गजेंद्र धडपड करतोय, पण तिथे त्याची ताकद चाले नाही. कारण प्रत्येकाचे एक शक्तिस्थान असतं. जसं कुत्र्यांचं शक्तिस्थान असतं. त्यांच्या एरियामध्ये गेला तर भुंकत भुंकत कुत्रं येणार, पण कुठपर्यंत येणार, एकदा त्याची बॉर्डर संपली की मग तेच कुत्रं पुन्हा उलटं फिरतं, बरोबर की नाही. तसंच आहे, प्रत्येकाचं शक्तिस्थान आहे. इथं आल्यानंतर तुमच्यासमोर तास, दीड तास, 2 तास आम्ही प्रवचन कीर्तनामध्ये सांगणार, तुम्ही सुद्धा मस्तपैकी इथून बोलणं आमचं ऐकाल. पण घरी गेल्यानंतर आम्ही तिथं जर त्यांना सांगायला गेलो तर ऐकतील का? आपलं घरामध्ये माता मावल्यांचं शक्तिस्थान असतं. म्हणजे गमतीनं सांगतो, पण प्रत्येकाचं शक्तिस्थान हे ठरलेलं असतं, हे कायम लक्षात ठेवा. महाराज, पाण्यामध्ये मगरीसोबत वैर करून कधी जमणार नाही. का? तिच्या एवढी ताकदवान पाण्यामध्ये दुसरं कुणीच नाही. आणि मग पाय पकडला, सोडायला तयार नाही. आवाज दिला मुलांना, मुलांनी सोडण्याचा प्रयत्न केला, नाही सुटली. त्याच्या पत्न्या आल्या सोडवण्याकरता, नाही सुटला. त्यांच्या सुना आल्या सोडवण्याचा प्रयत्न करतात. तब्बल 1000 वर्षापर्यंत युद्ध चाललं. किती वर्ष? 1000 वर्ष सुरू आहे युद्ध, पण तरी सुद्धा काही केल्या सुटलं नाही. शेवटी त्यांनी विचार केला, बापाला सोडवता सोडवता आमच्या जीवनात 1000 वर्ष वजा झाली, कशा करता याला इथं खितपत सोडवत बसायचं, चला आपलं जीवन आपण जगू. मला सगळ्यांनी एकटं टाकलं गजेंद्राला, सगळेजण निघून गेले. आणि मग एकटा राहिल्यानंतर गजेंद्राला ज्ञान कुठून आलं काय माहिती, वैराग्य निर्माण झालं. आणि मग त्याला तुकोबाऱ्यांचा अभंग आठवला. नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासाबया, काळाची या उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना तेव्हा देशीचा चौधरी, अनेक सोय रे भले भले, तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, आणि एका चक्र पाणी वाचून या. अरच कुणीच येत नाही तेव्हा. पण हे माणसाला कळतं कधी? तुकोबाऱ्या म्हणतात, कळो येईल अंत काळी, प्राण प्रयाणाचे वेळी, राहाती निराळी रांडा पोरे सकळ. आपण म्हणतो आमची पोरं आमच्या कामाला येतील बरं का. आमची पत्नी आहे ना, अहो मी घरी गेल्याशिवाय ती घास सुद्धा खात नाही. मग तू गेल्यानंतर कशी काय जिवंत राहिली ती, बरोबर की नाही गोष्ट, हे लक्षात ठेवा. हे माणसाला कळतं, पण हे कधी कळतं? हे सगळं झाल्यानंतर कळतं. म्हणून तुकोबाऱ्या म्हणतात, कळो येईल अंत काळी. त्याच्या लक्षात आलं याच्यातला माझ्या उपयोगाचा कोणीच नाही. आणि मग जीव वाचवायचा आहे, काय करावं? महाराज, समोर कमलाची फुलं होती, एक कमलाचं फूल उचललं, आकाशाच्या दिशेने भिरकावून दिलं आणि देवाला प्रार्थना केली, जो कोणी या ब्रह्मांडाचा चालक मालक असेल त्यांनी यावानं माझं रक्षण करावं. महाराज, भगवान परमात्म्याने थेट तिथं आले आणि मग मात्र नकरापासून त्या गजेंद्राची सुटका केली आणि गजेंद्राला आपल्या चरणाजवळ जागा दिली. कशा करता सांगितलं, जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मीच एकू. म्हणून जीवनामध्ये जन्म मरणापासून जर सुटका करायची असेल तर एकमेव शरणागतीचं स्थान जर कोणतं असेल तर परमात्म्याचे शरण हेच एकमेव स्थान आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त दुसरी शरणागती आपल्याला जीवनामध्ये योग्य गती प्राप्त करून देऊ शकत नाही. म्हणून जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मीच एकू. माझी सेवा संपुष्टात नेता नेता फक्त 2 वाक्य वडिलांकरता सांगतो, ऐका. बाप नावाची गोष्ट काय असते महाराज, याच निमित्तानं आपल्याला ऐकायला येतं. इतर कीर्तनामध्ये कधी सांगायचा विषयच नसतो.